आज मी झटपट असा मॅगी मसाला बनवते। त्यासाठी मॅगीचे पॅकेट आणले, त्यातले 4 मॅगी नूडल्स घेतले आणि 4 4 मॅगी मसाला असतो ते 4 पॅकेट घेतले त्या मसाल्यामध्ये। आणि घरगुती सामानामध्ये मी एक छोटा टोमॅटो घेतलाय, एक मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून, अर्धी शिमला मिरची घेतली आहे, अर्धा चमचा हळद घेतले, अर्धा चमचा घरगुती मसाला घेतलाय, 1 चमचा रेड चिली सॉस घेतलाय, 1 चमचा सोया सॉस घेतला। एवढं मला साहित्य लागणार आहे। मॅगी मसाल्यामध्ये थोडं मिठाचं प्रमाण असतं, पण आपल्या साहित्यानुसार आपण थोडंसं मीठ लागणार आहे, थोडंसं मीठ, आणि फोडणीसाठी थोडंसं 1 चमचा तेल लागणार आहे। आता मी कढई घेतली, त्यात साधारण फोडणीसाठी मी थोडंसं 1 चमचा तेल टाकते, छोटा चमचा, आणि आपला कांदा आहे तो टाकते। कांदा थोडासा मी परतून देते। कांदा थोडासा परतला, आता घेतलेला टोमॅटो आहे तो पण टाकते, घेतलेली शिमला मिरची आहे ती पण टाकते, आणि 2 मिनिटं चांगले परतून घेते। आता आपला टोमॅटो कांदा थोडासा शिजलाय, 2 मिनिटं परतून घेतले, चांगलं शिजलाय बघा। आता त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकते, आणि आपले मसाले आहेत ते टाकते, हळद, आपला घरगुती लाल तिखट, सोया सॉस आणि चिली सॉस, आणि सगळे मसाले मी चांगले परतून घेते। आता मसाले पण चांगले परतले, आता मी मॅगीसाठी आपण एक ग्लास मी पाणी टाकते, ते पण चांगलं परतून घेते त्या पाण्यामध्ये। त्या पाण्याला आपल्या चांगली एक उकळी आली की आपण मॅगी सोडायची। आता पाण्याला थोडीशी उकळी आली आहे, आता मॅगीचे नूडल्स आहे ते आपण तोडून घ्यायचे। दोन तुकडेच करते मी। आता हे सर्व आपल्या मसाल्याबरोबर सुद्धा मॅगी शिजेल। आता राहिलेला आहे ते मॅगी मसाला, ते पॅकेट फोडून घेतले आहे मी, तो टाकते वरती, चांगलं आपलं लागेल। 4 नूडल्स घेतले म्हणून 4 पॅकेट घेतले त्यातले मॅगी मसाला। मॅगी मसाल्याला एक वेगळी टेस्ट असते। आता 4 याला मी 4 पॅकेट घेतले, आणि ते आता चांगली परतून घेते। मॅगी बघा सर्व मी साहित्यामध्ये ती चांगली परतून घेतली। 2 मिनिटं आपली शिजली की आपली मॅगी तयार झाली। आता आपला मॅगी मसाला तयार झाला। आता मी एका डिश मध्ये काढून घेते, बघा छानपैकी आपला कलर आला आणि छानपैकी वास पण घमघमाट सुटलाय। आता माझा झटपट असा मॅगी मसाला तयार झालाय। आता मी तो एका डिश मध्ये काढून घेते। आता माझा मॅगी मसाला तयार झालाय, चमच्याच्या साहाय्याने तुम्ही खाऊ शकता। छानपैकी चविष्ट अशी लागते। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।